नमस्कार, हॅलो, वेलकम गावाला व्हॉट्सअप आणि शहराला राम राम. मी श्रेयस तळपदे आपलं स्वागत करतोय महाराष्ट्राच्या सगळ्यात मोठ्या रियालिटी शो मध्ये, ज्याचं नाव आहे चल भावा सिटीत. गावरान ब्रोज आणि सिटी सुंदरी गोव्याहून पुन्हा मुंबई मॅन्शन मध्ये दाखल झाले. आता प्रत्येकाची फिनालेच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. असं मस्त वाटत होतं, शांत, खूप टास्क 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 करून नाही का आपापल्या घरी आल्यासारखं वाटत होतं. फायनली इतक्या दिवसांनंतर एवढं वेट करून एवढे सगळे एपिसोड्स बघून मी आणि रामा आता परत मुंबई मेन्शन मध्ये जाणार आहोत. आमच्या बरोबरच का म्हणजे सिरियसली का येत आहेत नुसते. मनात खूप खुशी वाटत होती की आलात परत. बॅक ऑफ द माइंड हे पण होतं, हे लोक बाहेर जाऊन आलेत, इथे काय काय घडलंय हे सगळं ह्यांना आता माहिती आहे. आणि नीताचं तोंड असा चंट होता ना तेव्हा की तिला बघून दिसत होतं आज ही कोणाला सोडत नाही. काहीतरी ट्विस्ट घेऊन आणलं असेल ना. खरंच खरं नाही. काहीतरी आणलं. कुठलंही मानलंय मी खूप सारं सांगितलं. तुम्ही आले होते, तुम्ही सांगितलेलं काय सांगितलं सुरक्षा कवच, पण ते आल्यावरती सांगितलं ना सुरक्षा कवच. तो सांग की रामा तू. आहे न्यूक्लिअर बॉम्ब आहे ना. टास्क आता अजूनच कठीण होत चाललेत. लाय डिटेक्टर टेस्ट मध्ये सगळं खरं खोटं बाहेर आलं आणि एकमेकांबद्दलचं मतही समजलं. सगळ्यात पहिला प्रश्न आहे, रेवती खूप अधिकार गाजवते म्हणून तुला तुझी मेंटॉर बदलायची आहे का? माझ्या मनात येतं बदलायचं. कोण मग इथून कोण वाटतं तुला? काजली, नीताई, श्रुती सगळी येते, तसं काही नाही. ती मला पहिलं म्हणायचं होतं, म्हणजे ही मेंटॉर भेटायच्या अगोदर भेटलं असतं तरी चांगलं झालं असतं. तुला वाटतं नीता, काजल, श्रुती हे सगळं तू वागतोस तसं ऐकून घेतील? मला वाटलं म्हणून मी बोललो. पण का? मला नाही वाटत मला माझा पार्टनर बदलायचा. मला आपल्यात वाटतं पण मला बरेच mentor गोष्टी बदलायचं. झाल्या जे मला खटकतात, पण मी नाही बोलत मला पार्टनर बदलायचंय. एवढं सगळं चांगलं वागून चांगलं करून तरी पण तुझं असं मत आहे की तुला मेंटॉर बदलायचंय. अथर्व, पुढचा प्रश्न, तुला रेवती ऐवजी काजल मेंटर म्हणून हवी आहे? हो. मला माहित होतं हे त्याचं मनात होतं की काजल मला मेंटर हवे, पण तुझी स्टँड कुठे होती तेव्हा? मी नाही तर ती का? सगळ्यांबरोबर भांडती विणती मग चांगले. तुला हवंय की मी सगळ्यांबरोबर भांडू? आता इथं जो दिखताय वो बिकताय. तेव्हा कळलं की प्रॉब्लेम रेवतीमध्ये नाहीये, तिच्या मेंटॉरशिपमध्ये नाहीये, प्रॉब्लेम अथर्व आहे. जर का आता मी तुला सांगितलं की रेवतीच्या ऐवजी मी काजलला तुझी मेंटर बनवतो, तर तुझं उत्तर काय असेल? हो. आय एम नॉट सरप्राइज्ड. तोपर्यंत एवढा फापट फसारा झाला होता ना की आय वॉज रेडी फॉर एव्हरीथिंग. त्याला पडली पण नाहीये की हा जे बोलतोय त्याने मला कसं वाटणार आहे किंवा काय वाटणार आहे. रेवती, तुझा प्रश्न आहे, तू अथर्वचं वागणं फक्त गेम आहे म्हणून सहन करतेस का? मोस्टली हो, म्हणजे सुरुवात तिथून झालेली, बट आत्ता आय जेन्युइनली लाईक हिम ॲज अ पर्सन. सो आणि आत्ता परत बदल? नाही सर,
तो भरकटणार, पण मला त्याला पकडून ठेवणं हेच तर माझं काम आहे ना ॲज अ मेंटॉर. मला चाललं असतं मला हे सगळं नाही कळलं असतं तर, बिकॉज ॲटलिस्ट त्याच्याने आमचं रिलेशन तरी अफेक्ट झालं नसतं. अथर्वच्या फटकळ वागण्याला अनुश्रीच्या मेंटरिंगचा प्रभाव आहे का? नाही सर, तो तसंच वागतो. या टास्कच्या आधी सगळं खूप चांगलं चालत होतं. आम्ही दोघे एक टीम आहोत हे दिसून येत होतं ॲटलिस्ट मला. पण या टास्क नंतर ते कुठे ना कुठेतरी इथे इफेक्ट झालंय आता. जर का शो नसता तर तू दीपकशी मैत्री केली असतीस का? जे माझी पर्सनॅलिटी आहे आणि जी दीपकची पर्सनॅलिटी आहे हे कम्प्लिटली पोलराइज्ड आहेत. टू कट इट शॉर्ट, नो. मला तर वाटतच नाही. आणि हे त्याला पण माहिती आहे सर. त्याच्या आणि माझ्यामध्ये राहणीमानामध्ये भरपूर मोठा गॅप आहे, भरपूर मोठा. असल्या मुलग्यासोबत दोस्ती करणं म्हणजे कठीण आहे. ऑल राईट प्रणाली, थँक्यू सो मच. थँक्यू. दीपक ये बघा. सो दीपक, हा सर. तुला असं वाटतं का की प्रणाली तुझ्यावर खूप अधिकार गाजवते, खूप डॉमिनेट करते? येस हो. ओके. म्हणजे सगळे बोलतातच की मी म्हणजे दीपकला मी कंट्रोल करते, पण दीपक कधी बोलला नव्हता हे, पण आज तो बोललाय. मे बी इट्स ट्रू सर. आजपर्यंत ती पण म्हणाय नव्हती की तो माझा फ्रेंड नाही होऊ शकत. ती पण आज बोलली. तुला वाईट वाटलं त्याचं? हो सर, वाईट वाटलं, पण ते खरं पण आहे. पहिल्या 1-2-3 आठवड्यात होतं असं, तर खरंच तरी आमचं एक ब्रदर सिस्टरचं बॉन्ड आहे, ते लय स्ट्रॉंग आहे. जाहिरात हे खूपच प्रभावी माध्यम आहे ज्याचा अनुभव आपल्या स्पर्धकांनी घेतला आणि प्रत्येकाने काल्पनिक उत्पादनाची क्रिएटिव्ह जाहिरात बनवून मजा आणली. प्लेक. सीटमुळे माझ्या कमारत गेलं. हॅलो सर, तुम्हाला नक्की काय त्रास होतोय, कुठे दुखतंय, काय दुखतंय हे जनताला जाणून घ्यायचंय. द नेशन वॉन्ट्स टू नो. कुछ कुछ होता है, तुम नहीं समझोगी. कुछ कुछ होतंय म्हणजे तुमची पण सकाळ अशीच जाते का की तुम्हाला पोट खाली करायचं असतं पण होतो डोक्याला ताप? अहो बाई, ह्या सीटमुळं माझं कमारड गेलं, गुडघे गेले, टिंब बी गेलं. त्याचा उपाय आहे का? हो आहे ना याच्यावरती उपाय. उपाय म्हणजे बस्ताका टॉयलेट सीट्स. बस्ताका टॉयलेट सीट्स हे देतं तुम्हाला A1 कम्फर्ट. इथे तुम्ही जेव्हा टॉयलेटला जाल तेव्हा तुम्ही जाल माणसासारखं, बसणार किंग सारखं आणि बाहेर निघणार वाघासारखं. बस्ताका सीट. इथे बसल्यावरती उठायची इच्छा होणार नाही. एक छोटासा टास्क आहे तुम्हाला. ओके, तुमचं प्रोडक्ट आहे, तर तुम्हाला जर का या मुंबई मॅन्शन मधनं 5 अशा गोष्टी त्या पॉटमध्ये टाकून फ्लश करायच्या असतील तर कुठल्या असतील? सर मला ऍक्च्युली घरातले सगळे टॉयलेट फ्लश करायचे, कारण हा तिथे जायचा बहाणा करतो आणि टास्क नाही करत. फोडून टाकते का तुझे सांगितलं? सर
सर रामाचा फेवरेट टॉपिक आहे. एव्हरी टास्कला ना मला बोलतो मी जाऊन येतो वॉशरूमला आणि 1 तास तो बसून देतो. म्हणून मी बोला अरे तुझा फेवरेट टॉपिक नाही आहे. सर बसत नाही फक्त तिथं जाऊन हे करतो जातो सर तिथे जाऊन बसतो तो. आता आज जाऊन तो काय करतो त्यालाच माहिती. काय करतो रामा? बाथरूमचं जायचं नाटक करतो आणि दुसरीकडे जाऊन बसतो ऑफ कॅमेरा. आता कळलं. आता मी नजर ठेवणार. प्ले. अथर्व अथर्व जगताप डोक्याला ताप. ह्याला तर मी सोडणार नाहीये. अहो, काय झालं ताई? काय झालं? माझा तो पार्टनर अथर्व मला काल बोलला की त्याला मेंटॉर म्हणून मी नाही ती काजल हवी आहे. मला एवढा राग आलाय ना की मला समजत नाही मी हा राग कुठे टाकू. तुम्ही एक काम करा, तुम्ही माझ्यावर हात साफ करा आणि तुमच्या पार्टनरला जाऊन शांतपणे सांगा. तुझ्यावर हात साफ करू का? तू कोण आहेस? मी आत्ता सांगतो. गावरान बरोच करतात डोक्याला ताप. मेंटरच्या डोक्यात मेंटरच्या डोक्यात एकच थॉट. त्यांच्या रागाचं करायचं काय? ह्याच्यावरती एकच उपाय. डिशुम डिशुम डिशू डिशुम डिशू डिशुम डिशू डिशुम डिशू डिशुम. ताई थ्रिल संपलंय. जिंगल संपलाय असं ताई, म्हणायचंय का जिंगल तुम्हाला? माझा राग पण आता संपलाय. मस्त आहेस रे तू डिशुम डिशुम. मी आहे टुशुम डुशुम. एकच फाईट वातावरण टाईट. आमचा डिशुम डिशुम आहे फक्त आणि फक्त 10,000 रुपयाला आणि आमच्या सिटी सुंदरीसाठी 80% ऑफ आणि मुंबई मॅन्शन मध्ये डिलिव्हरी फ्री. या सगळ्या गोष्टींमध्ये पण आम्ही तेवढं परफॉर्म केलं हे मला खरंच चांगलं वाटलं. रहस्यमयी खोल्यांमध्ये जाऊन कोडी सोडवत थरार अनुभवत आपल्या स्पर्धकांनी मिळवल्या संदुकाच्या चाव्या. त्या संदुकात होत्या सिटी सुंदरीजच्या घरच्या लोकांनी पाठवलेल्या सरप्राईज वस्तू. काहीच दिसत नव्हतं, काहीच कळत नव्हतं आणि एक भीती होती की जेव्हा आपण ही डोळ्यावरची पट्टी काढू तेव्हा काहीतरी अभद्र समोर असेल तर. हे काय उषा इथे आपल्याला हे इथं काय दिसत खोल ब्लाइंड फोल्ड खोल. ब्लाइंड फोल्ड काढले तसं समोर बार्स होते. या बाजूला जेल त्या बाजूला पोलीस स्टेशन. अरे कुठं आणलंय जंगला तिथं? जंगलात मी उघडल्यावर कळालं का रे कुठल्या बोळात आलोय. ती जागा काहीतरी विचित्रच होती. अशी सरळ ब्लॉक्स 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 आणि कळतच नव्हतं हे कुठे आलोय आपण. एकच रूम आहे. या रूम मध्ये काय कोडी सोडवायचं आणि कुठं काय उडकायचं? काय माहिती क्यू कार्ड आहे कुठं आहे? इकडे कड जमिनीवर असणार तुमचे पाय आणि हात. कोहिनूर हिऱ्यासाठी शोधा डोक्यावरची वाट. सरका बरं बघू द्या. डोक्यावरची वाट. डोक्यावर वाट आहे आपल्या. येस येस. ऐका मन लावून ही पत्त्यांची कहाणी. 8 पाट नगरात होता राजा. त्या राजाची होती एक राणी. ओके. पत्त्यांची कहाणी म्हणजे पत्ते शोधायचे आपल्याला. तर पत्ते बघितल्यावर मी हँग झाले कारण मला पत्ते येत नाहीत. राजा आणि राणी एक आहेत. हा राजा हा आणि राणी काढ. राणी क्यू कार्ड लिहिलेलं तिथं काहीतरी. प्रत्येकाच्या मनात तुम्ही केंद्र होतात पण आता खऱ्या खुऱ्या कैदात आहात. इथलं सुटका तुमच्याच हातात. समोर पोलिसांच्या भीतींवर आहे इथला कुलुपाची चावी. शोधा म्हणजे सापडेल. वाचाल तर वाचाल आणि आणि बाहेर पडतात वेल. पुढची पायरी. ओके आता इथेच कुठं आपली क्यू आहे. आपलं टाइम स्टार्ट झालंय. अर्धा घंटा आहे. इथलं तू वाट असणार आहे वर पण. ए बघ इथे इथे कुठं आहे? इथे. चल 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 वर चल. चल लवकर लवकर चल. इकडे इकडे. अदर प्लेस टू क्लाइंब. चल 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 उठ. हा काय करतो उठ लवकर. आरामात आरामात.
तुला नाही हे काय लिहिलंय अय्यो ते दाखवू काय दुसरे बघितले ओपन चा अर्थ ए ख म्हणजे बी. लिहिलं काय हा धर 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 धर. मी आरसा बघितला आणि समोर दिवाळमध्ये उलटे अक्षर लिहिलेले होते आणि मी तो आरशामध्ये त्याचं प्रतिबिंब पाडून सने मी तो बघितला. थांब. ए म्हणजे क, बी म्हणजे ख, सी म्हणजे ग, डी म्हणजे घ, ई आणि एफ म्हणजे काय? क क ग ग ड च छ ज ज न. सर्व हे तुला यायला पाहिजे. तुमच्या तर हेच शिकवतात ना. आम्हाला शिकवतात त्या आठवणीत राहतात. अरे पण एबीसीडी लक्षात ठेवू शकतो तर हे तर लक्षात ठेवायला पाहिजे ना. हे काय आहे बरं सापडतंय का हे? एक नाहीच आहे. कुठल्या गुलामाचे इरादे नेक नसतील? मला काय माहिती? म्हणजे काय मला कळत नाही. दोघांनाही कोडं सुटत नव्हतं. एवढं कन्फ्युजन, एवढं हेल्पलेसनेस मला कधीच फील झालं नाही कुठल्या टास्कमध्ये. तसली 2 गुलाम लावून बघ. तसली 2 गुलाम लावून बघ. मला कधीच नाही आलं. का? इकडे वरती गेल्या तिथं वेगळा क्यू काढू का? वेगळा क्यू काढ होता म्हणजे त्यात कोडं सोडवायचे. काय लिहिले कोहिनूरच्या मार्गात अडथळे आहेत थोडे. डोकं लावून सोडवा 4 अंकी कोडे. अंक पहिला ही आहे लोककलेची शान. वाघ्या मुरळीसाठी आहे जीव की प्राण. शंभर. अरे वाघ्यामुळे राणा वाजवतोय. हा वाघ्या. हा राणा वाजवतोय. अंक दुसरा कधी मासेमारीला कधी ऊस तोडीला. कष्टकऱ्यांचा हात असतो याच्या तोडीला. म्हणजे हे घ्यायचं का हे आपण काढायचं. वाघ्यामुळे काढायला पाहिजे. हा एकटा असून चालत नाही जोडीनं पूर्ण आहे. शिवाय बळीराजा जायचं असतो. ठीक आहे बघा. हे लॉक आहे. सोडू काय? नाही असं काही नाही. अच्छा कळालं कळालं. दीदी आपण घेतलंय ना त्याचं लेटर घ्यायचंय वाटतं. लगेच डोकं पेटलं की चला आता कुलूप मध्ये लेटर्स होते आणि त्या जसे जसे पिक्चर्स होते त्याच्यावरती लेटर्स होते. मग क्यू प्रमाणे ते लेटर्स आम्हाला जॉईन करून ते कुलूप उघडायचं होतं. पहिलं काय होतं 100. त्याचं जे काय बी. तर मी तिथे BHAE टाकलं. नाही कळलं. पण लॉक उघडलंच नाही. मला असं झालं की 1 मिनिट काहीतरी चुकतंय. काही चुकलंय का? हो सायला कशी तुला नाही येत तू नको खूप एक मिनिट थांबा ना तुम्ही तोपर्यंत हे करा. BHCE. आणि मी जेव्हा गेलोय तेव्हा माझी बुद्धी चालू तेव्हा कुलूप फट फट दुसरं बी लगेच फट फट सोडिलं. आता मध्ये गेलं होतं. मग मधनं उघडते जर डोकं लावत जावं. सॉरी चल 057. 100. अरे सी. थांब BHCE. BHCE. बोललो. 6057 काय? आणि तो जो नंबर होता तो आमच्या दुसऱ्या लॉकचा की होता. 057. येस 605. ती जी रूम होती तिथे मोठा असा नकाशा लावला होता. इकडे कपाट होतं पण कुठेच क्यू काहीच नव्हतं. शोधतोय काहीच सापडलं नाही. अच्छा क्यू कार्डच नाही तर काय करणार? असला गुलामाने कुडक. असलं गुन्हामानी एक नाहीये. मग एक कलाव, एक राजा, एक राणी, दोघे होते एक आणि गुलाम. झालं. बरोबर आहे. क्यू कार्ड असो बुम देशील टेबलाच्या खालनं आलं. अंधारात फोटो काढायला लागतो याची गरज. 5 अक्षरी शब्द शोधा तुम्ही खरंच. अंधारात फोटो काढायला तुम्हाला काय लागतो? फोन. PHONE फोन.
फोन मी ट्राय करते तर ते पण नाही लागत आहे. अजून काय लागतं? कॅमेरा तर नाही, कारण कॅमेरा जास्त लेटेस्ट आहे. मग लाईट, LIGHT, लाईट मी ट्राय करते तर कुठे H नाही आहे, कुठे T नाही आहे. म्हणजे जे मला येत होतं 5 अक्षरी ते काहीच फिक्स नव्हतं होत. 1 2 3 4 5. हा बघ, हे 5 आहे ते बघ. 1 नाही 2 3 दीपक. 4 5. तिथं काहीच नाहीये, ते काहीच नाही. इथं नोटपॅड पण ठेवले आणि पेन पण. नसेल का? 1 2 3 4 5 SF. आणि एक राजा राणी. मला इंग्लिश येतं, दीपकला इंग्लिश येत नाही, तर माझं डोकं चालायला पाहिजे होतं तिथं, जे चाललं नाही. आणि त्यात पण आमचा वेळ गेला. आणि मला नंतर स्ट्राईक झालं की हां फ्लॅश आहे. निघली? काय होतं? लॉक फायनली ओपन झालं. ही पकड, टॉर्च पकड. या खेळाचे गुप्त द्वार उघडण्यासाठी दोघांनी सलग 3 वेळा अचूक एकत्र एक मंत्र म्हणायचा आहे. 1 2 3. काट्याने काटा काढायचा की काटा काट्याने काढायचा. आम्ही दोघं मिळून ते मंत्र म्हटला, असं बुम करून एक दरवाजा उघडला. उघडलं दीपक, काहीतरी उघडलं. चल. किरणांच्या मधून जाणारी वाट मोठी अवघड, स्पर्श झाला किनाऱ्यांचा तर होईल मोठी गडबड. वाजेल जेव्हा इथे डोक्याची घंटा, सुरू करा पुन्हा खेळ न करता तंग. म्हणजे हे आपण वाचून जायचं ह्याच्यामधून. मला दिसलं खाली कुठलीच लाईट पास होत नाही. मग मी विजाला म्हटलं, विजा झोप. खाली लवकर चल. खाली हळू पूर्ण पुढे आल्यावर उठू नकोस तर. हा येस उठ. हे काय होतं? इकडे. तू काढ. हे काय वाचा? संदुकाची तुम्हाला हवी असेल चावी, डोकं लावून जोडा कोहिनूरची चावी. फायनली आपल्याला चावी भेटलीये, पण ती चावी लॉक होती. आणि ते लॉक तेव्हाच उघडणार होतं जेव्हा आम्ही त्या हिऱ्याचं पझल सोडवणार होतो. काही क्लू पण नाहीये. काय आहे काय ते क्लू? हे खरं तर तुला यायला पाहिजे अथर्व. क ख ग घ. याला खोल. जल्दी खोल. काय नाही. काही नाही. आम्ही दोघं एकमेकांबरोबर बोलत बी नव्हतो. तिला बी गरज नव्हती आणि मला बी गरज नसल्यासारखी झालेली. मला नाही जमत. हे कसं काय करणार आपण? क्रिश, आपल्याला हे खोलायचंय. झालो आज आपण आलो बॉटम मध्ये. 3 मिनिटं राहिलेत. तू कॉलेजमध्ये आहेस ना? मग सोडलंय. ट्राय तरी कर. नंबर्स होते कुलपावर. मग त्या मला एक वाटत होतं की इथलेही नंबराचाच काहीतरी विषय. हे 7 हो, हां र हो, हां. तो माहित नाही पण तो हो. अथर्व, हे तुला यायला पाहिजे. मला एवढं येत असतं तर मी कशाला आलो असतो इकडं. माणूस ऐकूनच घेत नव्हता माझं काही. हा मग? आणि त्यात वेळ जास्त जात होता, त्यामुळे आणखीनच दोघांचं बी डोकं फिरत होतं. सगळी मुलं ट्राय करतायत अथर्व. मग मी करत नाही ना. नाही. मला येतच नाही तर. आय डोंट वॉन्ट. काढ मला बाहेर प्लीज. मी एकटी प्रत्येक टास्क नाही करू शकत. कालचं टास्क पण मी केलंय. काढ हे प्लीज. मला नाही खेळायचं. कुठे ना कुठेतरी माझ्यात ती एक फिलिंग होती की ह्या टास्कमध्ये मुलींसाठी काहीतरी मिळणार आहे, तर जास्त एफर्ट्स मुलांनी घेतले पाहिजे की बाकीच्या टास्कमध्ये आम्ही करतो ना तुमच्यासाठी. मला काल काय खाल्लंय ते आठवत नाही. 12 कडे आठवायचं का जपायचं मला.
ते काय आहे हेच कळत नाही हे मला. बघा इथं जोडलं असं. हा बरोबर. हा बरोबर थोडंसं. हा बरोबर आहे, हे बरोबर आहे. ब्रेन स्टॉर्मिंग एवढी केलेली त्या प्रोसेसमध्ये, सगळं लावून लावून सगळं चिपकत होतं, काहीच घडत नव्हतं. अरे वरच्या डायमंड त्याच्यासारखं बनवायचं. मग खालचं त्याला टोक आहे बघ, टोक. ते टोक हे आहे. हिरा कुठल्या पद्धतीचा होता काय कळायलाच मार्ग नाही. वर्ण असा गोल बनवा, त्याला असा शेप द्या. मी एकटी नाही करू शकत हा टास्क. माझ्या जेवढी कपॅसिटी आहे तेवढं मी केलं, पण तेवढंच मी करू शकते. त्याच्या पुढचं समोरच्या व्यक्तीने करायला हवं. माझं डोकं घुमायला लागलं. इतनी जल्दी हार नहीं मान सकते रे काजल. माझं डोकं ब्लॉक झालं आता. मला दिसत असेल तरी पण माझं ऑब्झर्वेशन नाही होणार माझं. मुलींसाठीच आहे का हा गेम, की मुलींनीच फक्त डिकोड करायचं म्हणून? बघता 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 आता हिचं काय डोकं चाला ना, म्हणून म्हणलं आपलं आरशात तरी बघावं आपलं कसं काही कॉन्फिडन्स चांगलं आहे का म्हणून आरशात बघायला गेलो. सहज असा आरसा उचललाय हातानं, तर मला मागं त्या आरशात आकडं दिसलं. तर ते 2 पहिलं लाल अक्षरातलं 2, ज म्हणजे ती 5 आणि ती 7. 2 5 7 2 5 7 मार. त्या अंक मी आपलं त्याच्यात टाकायचा प्रयत्न केला. 2 5 7 टाकलं तर ती कुलूप उघडली. मी ड्रॉ खोलला, तिथे एक रस्सी आणि हुक होतं. हा अजून यार त्या हाताने टाक. हा खाली पडला तर प्रॉब्लेम होईल. या साईडून या साईडून या साईडून. पळवू नको प्लीज. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. गुड गुड गुड. हे जुळलंय. हे कुठे असू शकतं? हे काय आहे? परत बिघडत होतं, वरती खालती इकडे तिकडे सगळं जॉईन करून बघितलेलं. माझं डोकं एवढं हल्लेलं की आता हिरा कसा जोडायचा आणि काय जोडायचा मला कळलं झालं. आणि ते इथेच होतं आणि ते काचच बॉक्स होता. मला वाटतं एक बुकीत फोडावं असते. शांतपणे करायचा असतो पझल. बनणार आहे तो काहीतरी. काहीतरी चुकतंय, काहीतरी चुकतंय. इथं मिळतील तुम्हाला 4 किल्ल्या. 3 किल्ल्यांनी द्वार उघडा. 4थी किल्ली असेल तुमच्या संदुकाची. विचार करायला किल्ल्या कुठं असतील, किल्ल्या कुठं असतील. ये इथे ये. हा खाली ये. आलोच. 4 किल्ल्या शोध. कुठे कुठे असतील 4 किल्ल्या? तिथे एकच त्या पिटीतच नुसता लाईट होतो, बाकी सगळं अंधार बुडून. एक येत आहे. टर्न द की टुवर्ड्स लेफ्ट टू अनलॉक द हँडकफ्स. म्हणजे लेफ्ट कसं करू? टर्न लेफ्ट. थांब थांब. थांब. ए तिथे क्यू कार्ड आहे बघ, क्यू कार्ड आहे. पुढे तिकडे आहे. मग आता काय चढायचं याच्यावर? आम्ही बघितलं होतं की वरती एक क्यू कार्ड ठेवलं होतं. तर म्हटलं इथे पोचायचं कसं? ते असं लॅडर सारखं होतं, पण तिकडे चढायला काहीच नव्हतं. ते तो कितीत आहे की आपलं. कसं? अप लिंब 2 स्टेप डीडी. ओ ए तुला चढावं लागेल. त्याच्यावर काहीतरी अडकवायचं आहे का? अरे तसं नाही थांब. हा असं असं. ओ हा. एक मिनिट. काय लिहिलंय बघ. खोलून हतकडी उंचावरून उतरा. सुटकेसाठी ह्या व्हा तयार. बाहेर पडायला शोधा एक भुयार. भुयार शोधत आहे.
बघ इथं. क्रिश जमायला की तू भुयार तर भेटलं पण आमची हटकडी खुल्लीच नव्हती तर आता आम्हाला फर्स्ट चावी शोधायचं होतं. तर त्या हातकडी खोलायला ती चावी आम्ही अख्ख्या सगळीकडे शोधतोय. वरतीच चावी का त्यांच्या डबड्यात चावी असणार. खोलून हातकडी उंचावरून उतरा सुटकेसाठी व्हा तयार खोलून हातकडी शिऱ्या ठरवा किती चिंदी होते तेच म्हणते किती चिंदी होते त्यात लिहिलंय सगळीकडे तिथं डोंट टच पण एवढी मांदाडी. मग आता तुला थोडी तरी अक्कल पाहिजे होती की त्या क्यू कार्ड मध्ये चावी टू कार्ड मधनं ते कोणी काढलं? तू काढलंस. एन्व्हलप मध्ये बघायचं काम तुझं होतं मी वरती चढलेली होती आम्हाला मोकळी पाकिट ही करायलाच ठेवलंय. मग मला ठेवलंय. याला सर पुसतो का क्रिश चायला क्रिश कितीच होतं नी क्रिश चल 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 हट ए वरती जा. जमायला तिथंच भरत बसायचं नसतं विचार ते बघायचं असतं जुळतंय का. आणि असं आणि किल्ली अशी टुप्पकन बाहेर आली. हिरा चावी फायनली आम्हाला की भेटली असं आम्ही खुश आहे. एक किल्ली हाय हो. हा एक किल्ली आहे तुला एक सापडली ना तर एक किल्ली अजून एक तिथं पण असणार आहे. आणि मग मी चेन्स चाळायला लागले की कुठेतरी असेल छोटी चाळी दिसणार नाही काय नाही नीट बघायला लागेल. ती बघ इथे एक किल्ली आहे मला एक किल्ली सापडली. कुठं होती? इथे होती त्या म्हणजे ह्या ह्याच्यात आहेत. आणि मग आम्हाला हळूहळू आमच्या तिन्ही चाव्या सापडल्या. हा इथे काय हा घे पटकन घे. आणि पटपट 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 मी त्या लॉक्स खोलले. दीपक एक खोलली दीपक दोन खोलले एक खोलली ये दीपक ये पटकन एक खोलली. असं वाटलं की आता अजून पुढे पण काहीतरी आहे आणि असं खोलून आम्ही बाहेर आलो तर हा तास झाला. देतो तुम्हाला एक सिग्नल तो समजून घ्या. थांबा पहा जा. पण सिग्नल काय आहे? सिग्नल काय? आपला ट्रॉफिक सिग्नल रेड ग्रीन येलो का तोच ना थांबा पहा जा तोच हो मला माहित आहे तोच हो. हे काय आहे? उघड. हिरवा 6 6 ते काय आहे ऑरेंज ऑरेंज दो. हक. पहिलं रेड लाईट याच्यानंतर कोणती लाईट राहते? रेड ग्रीन घे चावी आणि घे गिफ्ट. भेटलं जिंकलो रे. सो चाव्या सगळ्यांकडे आहेत सगळ्यांकडे किल्ले आहेत. संदूक उघडू शकतेस. जेव्हा पेटी खोलायची वेळ आली मला लिटरली धाकधूक 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 होत होतं. सगळ्यात पहिले मला माझ्या फॅमिलीचा फोटो भेटला. ते बघून आय वॉज डन. मम्मी लहानपणाचे फोटो जेव्हा मी माझ्या मम्मी पप्पांचा फोटो बघितला मला त्यातच सगळं मिळालं. सगळे फोटोज होते लेटर्स लिहिलेले होते तर असं सगळं एकदम असं डोळ्यासमोर आलं. बाहेर काय आहे आपलं जे आपण एवढ्या टाइमपासून विचार करत नव्हतो ते सगळे विचार एकत्र डोक्यात आले. सर फोटो आहे सर.
फॅमिली फोटो एक होता, त्याच्यामध्ये एक लेटर होतं, स्पेशल पर्सनची हुडी होती. जे माणसं 3 महिने नाहीयेत आपल्या बरोबर, त्या माणसाचं काहीतरी वस्तू आपल्याकडे आहे, ते बघून मला एवढं भरून आलं की आय वॉज. सिटी सुंदरीच्या घरच्या मेंबर्सनी अचानक भेट देत दिला त्यांना एक सुखद धक्का. बेबी बेबी हे बेबी बेबी मस्त झोपलीच होती मी आणि मला अचानक बेबी 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 असं ऐकू आलं आणि मला खरंच असं वाटलं की काल एवढी गोष्टी झाल्या आहेत. ऑफकोर्स मी स्वप्नात आहे यार. बेबी मम्मी आईला 2 महिन्यानंतर बघून जी फिलिंग आली आहे माझ्या मनात ती एकदम अनडिस्क्रायबेबल आहे. म्हणजे सगळ्या मुली शॉक, कारण की उठल्या उठल्या हा शॉक आणि हा हॅपी शॉक मी प्रोसेस करायला टाइम लागत होता. मस्त खेळते आणि का टेन्शन घेऊन. टेन्शन नाही आहे, मजा येते. पप्पा बरे बरे दादा आले बरे बाय आले ऋषिकेश 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 अरे मम्मी श्रुतीची मम्मी ओळखलं. हा ओळख. एक घेतली हा हे तुम्ही काय उठले हा उठल्या कसे बरं आहे तुम्ही कसं आहे? मस्त. मी आज तर एवढे दिवस संघ आहे पण एवढी खुशी मी आज तर बघितली नव्हती, तेवढी खुशी बघितली आज. नानू टिक्कूला भेटल्यावर माझं असं झालं की अरे यार टिक्कू आले म्हणून. अरे मला रडायला नाही येते. आंबे बिंबे सगळं घेऊन आलेली बॅग बिग मध्ये. मी म्हटलं काहीतरी सामान आणलंय आपल्यासाठी, चला. आणि जाऊन आत बसलो. अथर्व कुठे? सोन्या बघ सोन्या. या साहेब या. इतका रेडी का झाला? आंघोळ केली. पण हा अथर्वच आहे का? हो स्वतः अथर्व. मस्त खेळतोस अथर्व तू. मस्त काय? मस्त. ये का? जेवढं साठवून ठेवलं होतं मी या शो मध्ये 2 महिन्यात ते सगळं बाहेर निघालं. मला नाही राहत आहे तुमच्याशिवाय पप्पा. आलं की आता मी राहतो इथं. खुशियों से भर देते हैं मेरे आंसू हाथ में लेके पापा जुगनू कर देते हैं. दीपक थँक गॉड. मी म्हणतच होते की दीपकला कपडे
तिने माझ्यासाठी कपडे पण आणलेले. बाहेर कधी घरातल्याने घेतलेले नाही माझ्यासाठी कपडे. ते तिने- तर हा. तिने कपडे आणले, मी खुश होतो. मला मम्मी भेटली आणि ती अशी मस्त अशा माझ्या मिठीत आहे, मी तिची पप्पी घेतीये. सो माझ्यासाठी ती छान मुवमेंट होती. माझी क्युटी चिंगू माझं बळ आहे. गिफ्ट आया, गिफ्ट आया. किसने भेजा है? तू घेऊन आलीस माझ्यासाठी? ते विजय विजयसाठी आणलंय. माझे चोचले केलेत का कधी पूर्ण? विजयसाठी गिफ्ट आणलं. विजय आहे का बरं आहे का तू बोलून म्हणलं बरं आहे का? आहे बरं प्रवास चांगला झाला ना झालं ते बरं झालं, सांभाळून घेतेस तिचा राग. माझा पण राग तिच्या एवढाच आहे. दोघांनी आम्ही आपले दर तू गिफ्ट दे त्याला विजयला. ते मला इमोशनल होत होतं, पण मी तेवढं आणि कंट्रोल केलं. माझ्या मम्मीचं स्वप्न तुम्ही पूर्ण केलं, करून दिलेचा. महाराष्ट्रात कोल्हापूर हे शहर अनेक गोष्टींसाठी ओळखलं जातं, पण इथली खरी ओळख म्हणजे इथली अनोखी माणसं. एकदम रुबाबदार, रोखठोक आणि मनाने दिलदार. कोल्हापूर म्हणताच आपल्याला आठवतो लाल मातीतला रांगडा गडी म्हणजे आपला पैलवान ऋषिकेश चव्हाण. 500 जोर आणि 1000 बैठका एका वेळी मारणारा, मुदगल गरा गरा फिरवणारा हा आपला पैलवान. म्हणजे कसं मस्त राहायचं आणि रुबाबात जगायचं. मुंबई मॅन्शनमध्ये ऋषिकेश आला आणि प्रत्येक टास्क त्यांनी मनापासून केला. मग शाळेत इंग्रजी बोलणं असो, रिपोर्टर बनवून बातम्या देणं असो, किंवा टग ऑफ वॉरमध्ये आपली ताकद दाखवणं असो. स्वभावाने शांत, चेहऱ्यावर हसू असा हा आपला इचलकरंजीचा रुबाबदार पैलवान. आणि रुबाब म्हटलं तर पेहरावी तसा रुबाब तर हवाच की. आणि आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीत पेहरावाला ही लय महत्व आहे बघा. अशा या गावरान ब्रोचा आम्हाला अभिमान आहे, कारण ऋषिकेश चव्हाण हा आपल्या महाराष्ट्राची शान आहे. थोडक्यात काय, आनंद, गोडवा, रुसवा, सरप्राईज आणि प्रेमळ भेटीचा होता हा आठवडा. पुढच्या आठवड्यात काय घडणार हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका तुमचा आवडता कार्यक्रम चल भावा सिटी